तिला जे जगलं पाहिजे ते या लाखांसाठी स्वतःसाठी. आजपर्यंत फक्त या लाखांसाठी, आजपर्यंत या लाखांसाठी एवढं काही केलं ते फक्त लाखासाठी. जगेल तो लाखासाठी, मरेल तो लाखासाठी. त्या वर्षावर सत्तेच आज सारं काही समजलं. म्हणूनच आत्मघात हा एक पर्याय. म्हणूनच जेव्हा त्या करावा. राजकर्त्या हे देवाचे लोक आहे, ज्यांच्या प्राणोध्यात जसं लिहिलेलं आहे तशा तशा घटना घडत राहतात. मी सांगतोय ते आहे. समजू लागल्या दिवसापासून ज्या देवतेची तुम्ही म्हणजेच वैकुंठीच्या नारायणाची तुम्ही भक्ती केली, त्याच वैकुंठीच्या नारायणाची भक्ती तुम्ही इथं समोर दिसताय ते देवालय, त्या देवालयाच्या ठिकाणी वैकुंठीच्या नारायणाची भक्ती करा. भक्ती तुमच्या वतीने त्या वैकुंठीच्या नारायणाला मी स्वतः जाऊन विचारणार आहे. हे वचन आहे तर मी माझं घातलेलं आहे. पण जास्त वेळ सांगता परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे धर्मावर संकट येईल त्यावेळी नाना तऱ्हेनं अवतार धारण करून भक्त रक्षणासाठी पतिव्रतेचे पालन करण्यासाठी नाना तऱ्हेनं नटलो गेलो. भक्त रक्षणाची ब्रिदावली कंठी धारण करून भक्तांचा सखा पतिव्रतेचा पालन करता देव अशी ख्याती संपूर्ण विश्वभर पसरली. ती कोणी वाढवली असेल तर ती फक्त आणि फक्त माझ्या भक्तांनी वाढवली. भक्त हे देवापेक्षा एका मात्रेने श्रेष्ठ. म्हणूनच भक्तांसाठी नव्हे तर माझ्या भक्तांचा मोठेपणा दाखवण्यासाठी दुर्वास महंतांनी राजा अंबरीषाला दिलेला शाप की तू 10 गर्भवास भोगशील, तो माझ्या भक्ताला दिलेला शाप मी माझ्यावर घेतला. मी त्याला म्हणालो, बुडी देणाऱ्या युगात मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम रामकृष्ण बौद्ध आणि कल्की अशा प्रकारे मी गर्भवास भोगीन. हे मी कोणासाठी केले? माझ्या भक्तांसाठी केले. नवनाट्य रूपाने अवतीर्ण झालो. कोणासाठी? माझ्या भक्तांसाठी. भक्तांच्या इच्छा आकांक्षा जर आम्ही पूर्ण नाही केल्या तर देव म्हणून सांगण्याचा अधिकार आम्हाला भेटत नाही. सूत्रधारी सूत्रधरी बाहुल्या नाचवी सवे वितरी परी सूत्राची दोरी ना हाती धरी अशा प्रकारे मी लढलोय. सूत्रधार या विश्वाचा
अशा लीलेने मी नटलोय. आणि शुभ आणि मंगलाच्या करिता आशीर्वाद. नारदा, बऱ्याच दिवसाला का होईना या वैकुंठापर्यंत तुझं येणं झालं. अरे असं उभा का ये म्हणतोय घर. देवा तुझ्या वेळेला स्नान देऊन मी इथं बसलोय असतो. पण अशी लंगड्या अक्षर तुझ्या मुखामध्ये हो देवा, त्याला एक कारण आहे. याला कारण म्हणजे या वैकुंठाच्या ठिकाणी तुझं येणं झालं ते सहज नसून हो देवा, बरोबर ओळखलं जातं. सांग ना काय झालं. देवा अवंती नगरीचा राजा सत्य अरे वा वा वा. आता ज्याप्रमाणे तू मला दिसून बघतो त्याप्रमाणे राजा सत्यजित धार्मिक परोपकारी सत्वशील आणि त्याची पत्नी म्हणजे महापतिव्रता असलेली तिच्या पातिव्रत्य तेज भक्त असावे तर राजा सत्यजित आणि सत्यवती सारखे. सांग ना काय झालं त्यांचं. म्हणजे देवा मला यातलं काहीच माहित नाही. कशा प्रकारे सत्यवती सत्यची बँकेची पत्नी कशा प्रकारे दुःख बघत आहे. त्यांना भेटत काढलं. आता सर्व जाण सर्व शक्ती मी आहे. माझ्यापासून काही लपलं नाही. मला ठाऊक आहे ते दोघे कशा प्रकारे दुःख भोगताय. तरीही तू यावरून शांत बसून आहे. याच्याही मागचे कारण अरे जिथं देव देवतांना देव कार्यासाठी धर्मतत्वासाठी अवतारांना बदल करावा लागला तिथे माझ्या भक्तांची काय कथा. म्हणजे देवानी समजलं. अरे जे निघले बारी ते चुके ना कलाकार. त्याच्या नशिबात ज्या प्रकारचे भोग लिहिले ते त्याला भोगलेच पाहिजे. शिवाय ज्याने कुणी त्याच्या जीवनात क्लेश निर्माण केलाय धर्म पायाखाली तुडून अधर्माला प्रोत्साहन दिलं म्हणून तिला मूठ माती दिली
त्यांच्याही पापाचे घडे भरल्याशिवाय त्यांना शासन करता येत नाही. पण तेव्हा मी त्यांना शब्द दिलेला आहे. तू जर त्यांना शब्द दिला असेल तर तुझ्या शब्दासाठी बोल रे वैनवया. माझा प्रधान कर्तव्य म्हणजे देवाच्या चरणी लीन होणं हेच खरं. हे अच्युता अनंता केशवा श्रीधरा माधवा तुझ्या चरणी पश्चविंता पुत्र तुझा दास वैनकर तुझ्या पवित्र आणि पूज्य चरणी नमस्कार करतो. ते शुभ आणि मंगल अशा तऱ्हेचा आशीर्वाद. आहे शुभ आणि मंगल अशा तऱ्हेचा आशीर्वाद. तुम्हालाही माझा नमो नमः नमो नमः. नमो नमः, नमो नमः, नमो नमः. देवा मी माझ्या कार्यात मग्न असताना हा तुला काय झालं? गंगा एकाच कार्यासाठी तुला पाचारण केलंय. असं कोणतं कारण देवा? मला सांग, या विश्वात असलेले माझे भक्त हे पर्याय तुझे कोण? ते माझे बंधू भगिनींप्रमाणे. त्यात तुझ्या बंधू भगिनींवर जर संकट आले असेल तर तू काय करशील? आणि मी गप्प बसलो. अरे ऐक तरी, गंगा शांत हो. तुझ्या भावना मला कळतायत. अरे पण माझ्या कोणत्या भक्तावर संकट आलं, कोणी ओढविलंय हे विचारलंस का? म्हणजे रामाच्या घरात सुंदर गेलो. अरे यासाठी तुला थांबवत होतो. मग जेव्हा सांग कोण असे उन्नत झाले आणि कोण तुझा भक्त? अवंती नरेश राजा सत्यजित आणि त्याची पत्नी सत्यवती या दोन माझ्या भक्तांना